नमस्कार मंडळी. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे संपूर्ण जगातील ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे हार्मुझ सामुद्रधुनी. जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाची वाहतूक या एकाच समुद्री मार्गातून होते आणि या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत मोठी वाढ निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. इंधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. महागाई वाढली आहे आणि सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण भारताकडे पाहिलं तर एक सकारात्मक चित्र आपल्याला समोर येतं. भारत हा जगातील सर्वात मोठा तेल वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% अधिक कच्चं तेल हे आयात करतो. एवढ्या मोठ्या आयातीवर अवलंबून असतानाही आज भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यामागे सरकारने घेतलेले काही दूरदृष्टीचे निर्णय कारणीभूत आहेत. पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम. भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला. 2014 साली जिथे इथेनॉलचे प्रमाण केवळ 1.5% होतं तिथे आज 12% पर्यंत पोहोचलं आहे आणि 2025 ते 26 पर्यंत 20% करण्याचं लक्ष्य घेतलं आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे 50,000 कोटी रुपयाचं परकीय चलन वाचलं गेलं आहे आणि लाखो टन कच्च्या तेलाची बचतही झाली आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना देखील अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे रेल्वे विद्युतीकरण. भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर डिझेल इंजिनऐवजी इलेक्ट्रॉनिक इंजिनचा वापर सुरू केला आहे. 2014 साली सुमारे 21,000 किलोमीटर ट्रॅक विद्युतीकरण केले होते. तो आज 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त झाला आहे. यामुळे दरवर्षी सुमारे 3 अब्ज लिटर डिझेलची बचत होत आहे आणि हजारो कोटी रुपयांचा खर्चही वाचत आहे. तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाहनाला प्रोत्साहन. फेमा इंडिया स्कीम अंतर्गत सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले आहेत आणि आज भारतात लाखो इलेक्ट्रॉनिक वाहने रस्त्यावर उतरली आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमी होताना दिसत आहे. याचबरोबर भारताने आपल्या रिफायनरी क्षमतेतही मोठी वाढ केली आहे. त्यामुळे भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करत नसून इतर देशांनाही देखील इंधन पुरवठा करत आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यासारख्या देशांमध्ये भारताने मदतीचा हात पुढे केला आहे आणि मैत्रधर्म निभावला आहे. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीत एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आज सोशल मीडियावर काही लोक सतत असे बोलताना दिसतात की भारतात इंधनाची कमतरता आहे किंवा भारताने कोणाला साथ द्यायला पाहिजे किंवा भारताने कोणासोबत कसे परराष्ट्र धोरण असायला पाहिजे ह्याबद्दल भाष्य करताना दिसतात. मला असं वाटतं की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि आपण त्याचा वापर केला पाहिजे. पण 2-4 व्हॉट्सअपच्या मेसेज बघून किंवा व्हिडिओ पाहून आपण तज्ञ झाल्यासारखे वागतो, ते योग्य नाही. खरं तर ज्या लोकांना स्वतःच्या आयुष्यातील निर्णय व्यवस्थित घेता येत नाहीत तेच लोक देशाच्या परराष्ट्राचे धोरणावर भाष्य करताना दिसतात. ही चिंतेची बाब आहे. सरकारला प्रश्न विचारणं, टीका करणं हे पूर्णपणे योग्य आहे, पण त्यामागे माहिती, समज आणि जबाबदारी असणं तितकंच गरजेचे आहे. आज अनेक अफवा पसरल्या जातात. या अफवांमुळे लोक घाबरतात, पेट्रोल पंपावर गर्दी करतात, जास्तीचे इंधन भरतात. यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि लोकांना साठेबाजी करण्याची संधी मिळते आणि त्यातून ते नफा कमवतात आणि त्याचा फटका ही सर्वसामान्यांना बसतो. म्हणूनच आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. वस्तुस्थिती पूर्णपणे नैसर्गिक नसून ती कृत्रिम आहे हे ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समजून घेतला पाहिजे.
भारताची कच्च्या तेलाची साठवण क्षमता आज भारताकडे स्ट्रॅटेजिक आणि कमर्शियल मिळून अंदाजे 70 ते 75 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाची साठवण क्षमता आहे. यामध्ये सुमारे 9 ते 10 दिवसाचा स्ट्रॅटेजिक साठा आणि उर्वरित रिफायनरी व कंपन्यांकडील साठा समाविष्ट आहे. म्हणजेच जागतिक स्तरावर पुरवठा खंडित झाला तरी भारतात लगेच संकटात सापडत नाही. ही भारताच्या नियोजनाची ताकद आहे. मित्रांनो, आज जगातील अनेक देश या संकटामुळे अडचणीत सापडले आहेत. पण भारताने योग्य धोरणे, नियोजन आणि दूरदृष्टी लक्षात घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. या सगळ्या परिस्थितीत आपण अभिमानाने म्हणू शकतो की जागतिक संकटाच्या काळात भारत ठामपणे उभा आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. धन्यवाद.